खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासह मनाला तृप्ती देणाऱ्या माफक दरात अनलिमिटेड शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची मेजवानी सोबत कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा, अस्सल मालवणी सोलकढी आणि मसाले भात, भाकरी आणि तंदुरी रोटी एकाच छताखाली। मांसाहारी मध्ये अंडी, चिकन, मटन थाळी व प्लेट सिस्टीम आणि शाकाहारी थाळी उपलब्ध। एकापेक्षा एक लज्जतदार पदार्थ मिळण्याचे एकमेव ठिकाण हॉटेल मैत्री। पत्ता आदर्श मंगल कार्यालय समोर राजर्षी शाहू पुतळाजवळ, इचलकरंजी। टीप आमची शाखा कोठेही नाही। त्या योजनेचं की 85 ला सुद्धा ती पंचगंगा एप्रिल मे महिन्यात कोरडी थंडाळत असायची। त्यावेळेला आवाडे साहेब आमदार होते 85 साली आणि तेव्हापासून वेगवेगळे स्रोत निर्माण करून इचलकरंजी शहराला पाणी द्यायचा प्रयत्न झाला। पण आज कृष्णा योजना 97 ला कार्यान्वित झाली। त्या योजनेचं बोलायचं म्हटलं तर त्या योजनावर जेवढा खर्च झाला त्याच्या 5 पट खर्च आपण त्यानंतर आतापर्यंत करत आहोत। गलती होत्या। आता त्यानंतर सुद्धा अगदी 3 वर्षापूर्वी 5 किलोमीटरची नवीन योजना मंजूर झाली। ती योजना मंजूर झाल्यानंतर या योजनेला वेळ लागणार म्हणून त्यावेळेचे आमदार, माजी आमदार आवाडे साहेबांनी, बावस्कर साहेबांनी उल्लेख केल्याप्रमाणे पेयजल इचलकरंजी शहराला शुद्ध पाणी पिण्यासाठी पेयजल म्हणून मंजूर केलं। आज तुम्ही त्या बाबतीत आवाडे साहेबांनी 2 वेळा नगरपालिकेला इशारा दिला, महानगरपालिकेला, की ते जर पेयजल कारवाई झाली नाही तर सगळ्यांच्यावर कारवाई करतात। ही घोषणा हवेत विरली। आज पेयजल प्रकल्पाची जी खोकी आहेत, तुम्हाला पत्रकार मंडळांना मी नवीन सांगायची गरज नाही, इचलकरंजी शहरातील नागरिकांना मी नवीन सांगायची गरज नाही। त्यापैकी 5 ते 7 अगदी बोटावर मोजण्या एवढे, त्यातनं पण एक अर्धा लोकच ते पाणी त्यातलं घेऊन जातात। त्यामुळे फसव्या योजना लोकांच्या समोर आणून शासनाचं 5 कोटी रुपये त्यावेळेला तर मात्र झालेलंच आहे। इचलकरंजीचं कॉन्ट्रीब्युशन सुद्धा त्यामध्ये नगरपालिकेचं सुद्धा केलेलं आहे। त्यानंतर प्रश्नाला पाणी शुद्ध देण्यासाठी, मूळ प्रश्नाला बदल देण्यासाठी कट्टीमोड सर्व पत्रकार त्या ठिकाणी आपण सगळेजण गेलो त्यावेळेला ते प्रोजेक्ट बघायला। त्यावेळेला त्या प्रोजेक्टवर 1,16 लाख रुपये खर्च झाला। फक्त 1 ते 2 महिनेच त्या ठिकाणी पाणी उपसा झाला। आज ती जी परिस्थिती जर तुम्ही बघितला तर ती योजना त्यानंतर गेली 2 वर्ष बंद आहे। वेगवेगळे जर अडचण आली तर वेगवेगळे प्रोजेक्ट करतो म्हणून इचलकरंजी जनतेला सांगायचं। तर आता तरी राहुल आवाडे आमदार झालेले आहेत। आमची अपेक्षा आपण सर्वांनी मिळून, फक्त आवाडे साहेबांनी करावं असं काय नाही। आम्ही जरी विरोधी पक्षामध्ये काम करत असलो तरी इचलकरंजी मध्ये नागरिक या नात्याने सर्वांनी मिळून हातात घालून काम करून या इचलकरंजी शहराला जे आपण आजपर्यंत झुलवत ठेवलोय पाण्यासाठी, त्याचा एकदा निकाल लावण्याची गरज या निमित्तानं आहे। आणि बावस्कर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की मूळ प्रश्न एसटीपी सीईटीपी प्लांट बद्दल मंजूर झाला, इचलकरंजी शहराचा प्रश्न बऱ्यापैकी सांडपाणीचा सुटणार आहे, चांगला आहे। पण मूळ इचलकरंजी शहराला त्यामुळं पंचगंगा जर शुद्ध होणार असं म्हणत असेल तर ही शुद्ध फसवणूक या इचलकरंजी शहराची करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक राहुल आवाडे आमदार यांच्या माध्यमातून या शहरामध्ये होत आहे। आणि आमचं काम आहे या शहरामध्ये शहरातील नागरिकांना, जरी नागरिक ह्या बाबतीत उदासीन असले तरी आम्ही या 25 वर्ष या इचलकरंजी शहरामध्ये जे जनसेवक म्हणून काम करतोय, आमची जबाबदारी आहे इचलकरंजी शहराला पाणी देण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न, भले आंदोलन असेल, वेगवेगळे मोर्चे असतील, त्याचा प्रयत्न आम्ही सातत्यानं करणार आहे।